स्टॉक मार्केट हे एक अशी एक गुंतवणुकीची एक अपॉर्च्युनिटी आहे जी सगळ्यांनाच खूप अशी म्हणजे सोन्यापेक्षा जास्ती चमकणारी वाटते खरं तर. बट त्याच्यातलं ज्ञान नसतं बऱ्याच जणांना. आय थिंक स्कॅम 1992 हा जो ही जी एक वेब सिरीज आली होती, सेबीनी जेवढं इन्व्हेस्टर अवेअरनेस केला नसेल तेवढं अवेअरनेस इन व्हॉट एव्हर सेन्स यू कॅन से, नॉट इन द करेक्ट सेन्स ऑफकोर्स, बट लोकांना माहिती आणि त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन खूप जास्ती त्या सिरीजने आलं आणि मग लोक सर्च करायला लागले अरे हे काय. आणि जेव्हा त्यांना कळायला लागलं, जे शहाणे लोक होते, की अरे ही एक अशी गुंतवणुकीची म्हणजे एक असा ॲव्हेन्यू असू शकतो की ज्याच्यात कदाचित शॉर्ट टर्ममध्ये पैसे नाही बनणार, बट तुम्ही एक लॉंग टर्ममध्ये डिसिप्लिन्ड पद्धतीने गुंतवणूक केली तर खरंच इकडे चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. हे जेव्हा लोकांना कळायला लागलं, किंवा आय थिंक अजून एक खूप चांगलं म्युच्युअल फंड सही है, हे माझ्या मते खूप चांगलं कॅम्पेन झालं. सचिन तेंडुलकर सारखा केस त्यांनी घेतला आणि लोकांमध्ये म्युच्युअल फंड्सचाही अवेअरनेस वाढला. म्हणून